नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार असं शिरसाट यांनी म्हटलंय. माझ्या मुलाला सांगतो टेंडरमधून बाहेर व्हा. शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय. मला आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं असं आवाहन शिरसाट यांनी दिलेलं आहे. विरोधकांनी हॉटेल घ्यावं, मी त्यांचं स्वागत करतो असं देखील शिरसाट म्हणाले. संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात. इथं जिथं बसलोय ना, 5 कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची, इथं येऊन सहाय्य केला. हे याला इज्जत कमावी लागते. दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही. तरी तुम्हाला मी एक आव्हान देतो. आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची. मी 67 कोटीला घेतली. म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला. आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून. आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा. 110चं आहे ना, 100ला भरा. 10 कोटीचा फायदा होईल तुमचा. 90ला भरा. 20 कोटीचा फायदा होईल. दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या. मी तुमचं स्वागत करेल. मला असं वाटतं काचेच्या घरात राहणं, दुसऱ्याच्या घरात दगड फेकण्याची गरज नाही. नितेश राणे काय बोलले होते मागच्या काळात आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. कसं ते प्रकरण आत्ताचं त्यांच्या ज्या मुलाचं प्रकरण कसं निपटवलं मला माहिती आहे. कोण 2 माजी महापौर आले, संभाजीनगरहून आले, कुठं भेटले, काय नाही भेटले. पण मला असं वाटतं एका मुलीचा त्यात विषय असल्यामुळे मी त्याच्यात जास्त बोलत नाही आणि मी कधी व्यक्तिगत विषयात जात नाही. मी हा विषय सार्वजनिक आहे, याच्यात बोललेलो आहे. पण काचेच्या घरात राहण्याने दुसऱ्याच्या घरावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मी सांगतो.